व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 12 मेला मतदान आहे आपल्याकडे. म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आहे. 9 जागा आहेत आणि त्या 9 जागांसाठी आता रस्सीखेच चालू झालेली आहे. नवनवीन नावं पुढे यायला लागलेली आहेत आणि आता कोणाच्या गळ्यामध्ये तो हार पडतो विजयाचा हेच बघणं फक्त बाकी आहे. या 9 जागांपैकी 5 जागा या भारतीय जनता पक्षाकडे आहेत. 2 जागा यांच्याकडे शिंदे साहेबांकडे, 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजे सुनेत्रा वहिनींकडे आणि 1 जागा महाविकास आघाडीकडे सुटलेली आहे. आता महाविकास आघाडीचं गणित बघा. यांचे टोटल आमदार जे आहेत ते आहेत 46. ठीक आहे. आता विधान परिषदेवर कोणाला पाठवायचं हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. कोणाचा? उबाटा सेनेचा. कोणाला पाठवावं? अनिल परबला पाठवावं का? किंवा मग आता जे माजी विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे अंबादासजी दानवे, परत त्यांनाच संधी द्यावी का? यावर बरीच खलबतं चालू झाली. मग मध्येच उद्धवजी ठाकरे यांचं देखील नाव पुढे करण्यात आलेलं. उद्धव ठाकरेंनी फार स्वारस्य यामध्ये अजून तरी दाखवलेलं नाहीये, पण चर्चा आहे की उद्धवजी महाविकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाऊ शकतात. गेल्या वेळेस नरेंद्र मोदी यांच्या हातापायाकडून विनवण्या करून विनंत्या करून ते राष्ट्रपती नियुक्त आमदार झाले होते. यावेळी तसं काही होईल अशी शक्यता अजिबातच नाहीये, कारण सरकारही त्यांचं नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे जाणार का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कदाचित ते जे कॉम्प्रोमाइज झालं होतं ना राज्यसभेवर पवार साहेबांना पाठवण्याचं, त्याची ही फलश्रुती असू शकते की उद्धवजी ठाकरे यांना पाठवलं जाऊ शकतं. कुठे? विधान परिषदेवर. पण यामध्ये सुद्धा खूप खाचखळगे आहेत. आपण त्यावरच थोडंसं आज बोलणार आहोत. मित्रांनो, आत्ताच तुम्ही जे फोटोज बघितले, जे व्हिडिओज बघितले, ज्या क्लिप्स बघितल्या, त्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत आपल्या हिंदू माता बंधू भगिनींना, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांचं जेवण, शेतकऱ्यांना सामान आणून देणं, त्यांची घरं बांधून देणं, त्यांना आधार देणं, धीर देणं, हे सेवा कार्य आपलं चालूच आहे. एक आणखी महत्वाची जबाबदारी आपण उचलत आहोत, ती म्हणजे आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करणार आहोत, वृक्ष लागवड करणार आहोत. उद्या चालून जसं आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतो तसा ऑक्सिजन विकत घ्यायचा नाही आपल्याला. म्हणून एक सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारी म्हणून या उपक्रमामध्ये सहभागी व्हा मित्रांनो. सहकार्य करा. आपल्या स्मृती थोड्या जागृत करूया. आपल्या प्रियजनांसाठी एक झाड लावूया ना. मग ते हयात असोत नसोत, त्यांच्या आठवणीसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी एक झाड आपण निश्चितच लावू शकतो. त्या झाडाभोवती छान कुंपण वगैरे करूया आणि ज्याच्या स्मृतीसाठी ते झाड लावण्यात आलेलं आहे त्याचं नाव देखील तिथे आपण नमूद करूया. मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा परिवाराच्या, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची रिसिप्ट पण बनवता येईल. मित्रांनो, पुढे या. वृक्ष लावणं ही काळाची गरज झालेली आहे. तेव्हा या उपक्रमामध्ये प्रभूचं नाव घेऊन, श्रीरामाचं नाव घेऊन सहभागी व्हा. उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. एकीकडे पक्ष फुटायला लागलेला आहे. अंबादासजी दानवे यांनी नुकताच घरचा आहेर दिलेला आहे की वाठा गटातील काही आमदार, खासदार यांना सत्तेसोबत जाण्याची इच्छा आहे. आणि अजितदादा पण असंच म्हणायचे ना की सत्तेशिवाय कामं होत नाहीत. आता यांना लोकांची कामं करण्यासाठी सत्तेत जायचं आहे की स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी सत्तेत जायचं आहे, हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. मात्र याचा ताप उद्धव ठाकरे यांच्या डोक्याला निश्चितच होतोय. त्यात आगीत तेल ओतण्याचं काम भोंगा नेहमीच करत असतो. या भोंग्याने आता सध्या वेगळी चाल खेळायला सुरुवात केलेली आहे या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आधी आपण या भोंग्याचं म्हणणं काय आहे ते बघूया. काळजी करू नका, भोंग्याचा चेहरा तुम्हाला दिसणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेऊ.
आवाज कानावर पडू द्या, हरकत नाही. बघून घ्या ना हा जोकर काय म्हणतोय. बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं. एवढंच मला माहिती आहे. आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ. बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं. एवढंच मला माहिती आहे. आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याचं जे काही सध्या सत्र आहे किंवा चर्चा जी काही सुरू आहे, त्या बाबतीमध्ये भोंगा ठामपणे काहीच बोलत नाहीये. ज्या पद्धतीने पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भोंगा तडफड करत होता, मरमर करत होता, त्याप्रमाणे आपल्या मालकासाठी प्रयत्न करताना भोंगा दिसत नाहीये. तर भोंगा काय करतोय, तर भोंगा फक्त आणि फक्त शक्यता वर्तवून दाखवतोय की त्यांची जर इच्छा असेल तर ते जाऊ शकतात. महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष म्हणजेच काँग्रेसवाले ते इतकं सहजासहजी पचनी पडू देतील का हो यांना? गेल्या वेळेसच बघा ना तुम्ही, गेल्या वेळेसच देवेंद्र फडणवीस यांनी सगळा गेम पालटून टाकलेला होता आणि जास्तीचे आमदार निवडून आणलेले होते. यावेळी पण तसं होऊ शकतं का? शक्यता थोडी कमी आहे, कारण जर भकास आघाडीने ठरवलंच की उद्धव साहेबांना पाठवायचंच आहे तर मग ही निवडणूक सुद्धा राज्यसभेसारखीच बिनविरोध होऊन जाईल. मात्र उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसरं जर कोणी असेल तर मात्र ही बिनविरोध होणार नाही. पहिल्या पसंतीची जी मतं आहे ती फिरण्याची भरपूर शक्यता आहे. त्याचं कारण आहे, नुकतंच कानावर आलेले बघा, आम्ही सुरुवातीला सुद्धा सांगितलं की अनेक आमदार खासदार हे उबाठा सोडण्याच्या तयारीत आहेत. प्रॉब्लेम त्यांचा काय झालेला आहे की एकनाथ भाई त्यांना घेतील की नाही याची त्यांना अजून खात्री पटत नाहीये आणि त्यांना भाजपकडे जायचं नाहीये बेसिकली. मग आता एकनाथ शिंदे यांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर हे मतच फुटतात ना डायरेक्ट. मग उद्धव ठाकरे जरी उभे राहिले आणि त्यांचे आमदार खासदार जर फिरले तर नाचक्की होईल उबाठाची, आणि याची उबाठाला पूर्ण कल्पना आहे. उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची संपूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरे काचकूच करतात, मागे पुढे चाललंय सध्या. अजिबात ते ठामपणे स्वतः काही बोलत नाहीये, त्यांचा घरगडी पण काहीच बोलत नाहीये, इव्हन आदित्य ठाकरे सुद्धा काहीच बोलत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय होणार हा एक खूप मोठा पेचप्रसंग आहे. इकडे सुनेत्रा वहिनींची सुद्धा कसोटी लागणार आहे नेतृत्वाची, कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे त्यांच्याकडे सुद्धा भली मोठी यादी आहे. काही सिनियर नेते आहेत ज्यांची इच्छा आहे पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून जायची किंवा पुन्हा एकदा आमदार होण्याची, ज्यांनी लोकसभेच्या वेळेस कॉम्प्रोमाइज केलेले होते. असेही काही नेते आहेत जे आज येऊन बसलेत की वहिनी आपल्याला पाठवतील विधान परिषदेवर. अमोल मिटकरी हा सुद्धा लॉबिंग करत आहे, त्यालाही परत एकदा जायचंय आमदार म्हणून विधान परिषदेवर. मात्र अमोल मिटकरी याचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. आता फक्त एवढंच बघायचंय की वहिनी कोणाला संधी देतात ते, कारण यादी खूप मोठी राष्ट्रवादीकडे आहे. भारतीय जनता पक्षाचं तेवढं गणित अवघड नाहीये. त्याचं कारण असं आहे की एक तर तिथे देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरी गोष्ट त्यांच्या वाट्यालाच जागा जास्त आल्या, 5 जागा आहेत, हे 5 जण पाठवू शकतात. हे एखाद जण नाराज जरी झाला भाजपमधला तरी फारसा फरक पडणार नाहीये पक्षाला. इकडे फरक पडू शकतो मात्र उबाठामध्ये. उद्धवजी जर स्वतः परत विधान परिषदेवर गेले तर नाराजांची संख्या वाढणार आहे. बघा, अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ जेव्हा होता विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून, त्या समारंभामध्ये भाषण करत असताना अंबादास दानवे देवेन भाऊंचंच वाक्य बोलले होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. याचा अर्थ असा आहे की त्यांची देखील महत्वाकांक्षा आहे, सुप्त इच्छा आहे, पुन्हा एकदा विधान परिषदेवर जायचं आणि विरोधी पक्ष नेता बनायचं. आता या परिस्थितीमध्ये एकनिष्ठता किंवा निष्ठा कामाला येते
की आता अग्रेसिव्हनेस कामाला येतो हे बघणं जास्त रंजक ठरणार आहे. इकडे भोंग्याचं वेगळंच चालू आहे. भोंगा म्हणतो की बघूया करूया, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. कारण तसंही भोंग्याला आता फरक पडत नाहीये काही. भोंग्याला सुद्धा पूर्ण कल्पना आलेली आहे दॅट कधीही आपल्या टीव्हीवर लाद बसू शकते आणि आपल्याला मातोश्री बाहेर ढकलून देण्यात येणार आहे. ही जी पूर्ण कल्पना आली आहे त्याच्यामुळे भोंगा अकारण गरज नसताना राहुल गांधींचं कौतुक करत सुटलेलं आहे, काँग्रेसचं कौतुक करत सुटलेलं आहे. भोंग्याचं म्हणणं असं आहे की राहुल गांधीने अख्खा भाजप कामाला लावलाय आणि काँग्रेस हाच पक्ष देशावर प्रशासन करू शकतो किंवा राज्य करू शकतो, त्यांना अनुभव आहे. हे कोण आहेत हे भाजपवाले, यांना काय अकला आहेत का, असं भोंगा म्हणतोय. हे कशासाठी? कारण भोंग्याला 28 मध्ये परत एकदा राज्यसभेवर जायचंय. 28 ला मुदत संपती भोंग्याची. उबाठा गटातर्फे तर त्याला आता पाठवणार नाहीये, आदित्यनं स्पष्टच सांगून टाकलेलं आहे. कदाचित त्या गोष्टीचा रागही भोंग्याच्या मनामध्ये असावा म्हणूनच भोंगा आपल्या मालकाबद्दल ठामपणे काहीही बोलायला तयार नाहीये, काहीच बोलायला तयार नाहीये भोंगा. अशा वेळी आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, इव्हन उद्धव ठाकरे यांचं जे किचन कॅबिनेट आहे ते किचन कॅबिनेट काय निर्णय घेतं यावर सगळं काही अवलंबून असणार आहे मित्रांनो. कदाचित परत एकदा शरद पवार यांनाच मध्यस्थी करावी लागेल, पण मला नाही वाटत की शरद पवार यावेळेस काही इंटरेस्ट घेतील म्हणून. कारण त्यांचा कार्यभाग साधला गेलेला आहे, ते राज्यसभेवर आहेत, त्यांना आता काही देणं नाही. आजचीच सकाळची बातमी आहे, रुटीन चेकअपसाठी त्यांना ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. म्हणे हे रुटीन चेकअप आहे, ते काही आजारी वगैरे नाही आहेत. तसं त्यांच्याकडे बघितलं की वाटतं ते आजारी आहेत म्हणून. अर्थात व्हीलचेअरवरच फिरावं लागतंय साहेबांना. आता वय झालेलं आहे, त्याला कोण काय करणार. पण या वयामध्ये देखील बघा ना राजकारणाची किती खुमखुमी आहे. अजूनही ते सुनेत्रा वहिनींना पाठिंबा द्यायला तयार नाहीत, अजूनही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहायला तयार नाही. अरे घरची सून आहे तुमचा पुतण्या गेलाय. थोडं वस्तुस्थितीचं परिस्थितीचं भान असणं गरजेचं आहे ना. पवार साहेबांनी ते नामोल्लेख टाळूनही सुनेत्रा वहिनींचा परत एकदा अवमान केलेला आहे त्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये. मग आता भोंगा पवारांकडे जाईल का, किंवा पवारांचे कान भरले असतील का भोंग्याने? दाट शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे काही स्वतःहून घराबाहेर पडत नाहीत, ते फोनवर सुद्धा खूपच कमी अवेलेबल असतात. कशामुळे हे कळत नाही, पण उद्धव ठाकरे फोनवर देखील खूपच कमी अवेलेबल असतात असं आजपर्यंत निदर्शनास आलेलं आहे. आता बघूया भोंग्यानं काही काड्या केलेल्या आहेत का. तसंही करावतीच्या काकांना काडीकाम खूपच आवडतं, काडीकाम करणारे देखील त्यांना खूपच आवडतात. भोंगा जास्तीत जास्त तिकडे सरकण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, आधीपासूनच सुरू आहे. म्हणूनच कौतुक चालू आहे. राज्यसभेवर जायचं आहेच भोंग्याला, वादच नाही. पण यंदा दिसतंय तसं सगळं आलबेल नाहीये, परिस्थिती कठीण होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे जातील विधान परिषदेवर? मला तर असं वाटतं की जाऊ नये. जो माणूस वर्षातून फक्त 1 किंवा 2 वेळा अधिवेशनादरम्यानच सभागृहामध्ये दिसतो तो निष्क्रिय आहे, तो निरुपयोगी आहे. कशाला उगीच एखाद्या रिलायबल किंवा केपेबल कॅन्डिडेटचं खाता तुम्ही सीट? एखादा चांगला माणूस पाठवता येऊ शकतो तिकडे, जो आवाज उठवेल, जो बोलेल. हे तिथे जाऊन फक्त टोमणेबाजी करणार हो, फालतू फालतू कविता बोलून दाखवणार, मी लहानपणी 38 वर्षांचा होतो वगैरे असली भाषा वापरणार. कशाला, नको ना. त्यापेक्षा घरातच बसा, काही गरज नाही आहे. दुसरा एखादा चांगला माणूस पाठवला जाऊ शकतो. प्रत्येक पक्षामध्ये चांगली माणसं आहेत, वाईट माणसं आहेतच की. मग त्यात दगडापेक्षा वीट मऊ आपण म्हणूया, असं कुणीतरी एक पाठवू शकता तुम्ही. बघा किती पेच प्रसंग आहेत. इकडे शिंदेकडे बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर आहे की कोणाला पाठवायचं कोणाला नाही पाठवायचं. भाजपचा पिक्चर क्लिअर आहे, वहिनींचं पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाहीये, उबाठाचं नाहीये, आणि भकास आघाडीचा जो तिसरा घटक पक्ष आहे त्यांचं नाहीये.
शरद पवारांना तर माहितीच आहे आपण तर जाऊ शकत नाही म्हणून. त्याच्यामुळे पवार तर गेमच्या बाहेरच आहे. फक्त पवार काय करणार तर काडी काम करणार. बघायचंय फक्त एवढंच की आता विधान परिषदेला 12 तारखेला कोणाला किती मतं पडतात ते. क्रॉस वोटिंग जर झालं तर नाचक्कीची वेळ या भगास आघाडीवर आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता परत एकदा विनंती आहे, आपण जे सेवा कार्य आतापर्यंत करत आलेलो आहोत त्याचा एक पुढचा टप्पा आपण आता सुरू करणार आहोत, तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड. आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या आठवणींसाठी आपण वृक्ष लावणार आहोत. तेव्हा तुम्ही देखील या उपक्रमामध्ये परिवाराचे सदस्य म्हणून सामील व्हा, योगदान द्या, सहकार्य करा. तुमच्या प्रियजनांचं नाव कळवा आणि त्यांच्या नावाने आपण वृक्ष लागवड करूया. मित्रांनो, सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा परिवाराच्या, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट पण बनवता येईल. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतोय त्याप्रमाणे ऑक्सिजन विकत घ्यायचा नाही आपल्याला. म्हणूनच ही वृक्ष लागवड गरजेची आहे. पुढच्याच महिन्यात यासाठी करायची आहे कारण मग त्याच्या पुढच्या महिन्यापासून पाऊस चालू होणार आहे. म्हणून तेव्हा मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, कृपया सहकार्य असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.